उत्तमात उत्तम अशा सोहळ्यासाठी एक दीप इथे उपस्थित सर्व मान्यवरांसाठी आणि एक दीप तुमच्या आमच्यामध्ये उपस्थित सर्व सत्कार मूर्ती यांच्यासाठी। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर माननीय श्री मिलिंद भारंबे सर, त्यांच्या समवेत आहेत श्री दीपक साकुरे, अपर पोलीस आयुक्त नवी मुंबई, त्यांच्या समवेत आहेत माननीय श्री विवेक पानसरे सर, माननीय श्री प्रशांत मोहिते, पोलीस उपायुक्त विशेष शाखा नवी मुंबई। मी सर्व मान्यवरांना दीप प्रज्वलन करून आजच्या या कार्यक्रमाचा प्रारंभ करावा अशी विनंती करते। समवेत आहेत माननीय श्री विवेक पानसरे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ 2। या नंतरचे नामांकन आहे माननीय श्री मरणामधून नैराश्य आले होते आणि त्यांनी खाडी पुलावरून उडी मारली होती, त्यांना सुखरूप बाहेर काढण्याचं काम श्री सुतार यांनी केलेलं आहे आणि ते पूर्ण गेटअप मध्ये आले मारली होती, आत्महत्येचा प्रयत्न केला होता, तिला वाचवलं होतं। यानंतर आहेत श्री संतोष भगत, ज्याने वाशी खाडी पुलावरून आत्महत्येसाठी उडी मारली होती आणि त्याला सुखरूप पाण्यातून बाहेर काढलं होतं। यानंतर आहे श्री दीपक पाटील, जुहूगाव। हे सगळे कोळी बांधव आपल्याला नेहमी मदत करत असताना आपल्या पोलिसांशी कधीच आपला संबंध आलाच नाही, पण एक अशी घटना घडली ज्यावेळी 26/11 हा कसा पाकिस्तानमधून आला टोळी घेऊन। पाकिस्तानवर येताना गुजरातची एक बोट कुबेर म्हणून तिला त्या अतिरेक्यांनी ताब्यात घेऊन तिथे ती बोट हायजॅक करून तिथून ती मुंबईला घेऊन आले। अशोक कामटे साहेब आणि अशा 18 वीर पुरुषांनी आपल्याला आपला प्राणपणाला लावून ते पिढ्यानपिढ्या या गोष्टी घडत असतात। नवीन जनरेशन सुद्धा तयार होते आहे, नवीन जनरेशन ही टेक्नॉलॉजी फ्रेंडली आहे, त्यामुळे येणारा जो गनिमा आहे तो सुद्धा टेक्नॉलॉजीच्या मदतीने बऱ्याचशा गोष्टी करतो, आक्रमण करण्याचा प्रयत्न करतो, घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतो। एक्सप्लोजिव्स, वेपन्स, नार्कोटिक्स, संशयित व्यक्ती किंवा संशयित बोटी या सर्वांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी मोठ्या स्तरावर आजचा हा मेळावा घेतलेला आहे। या व्यतिरिक्त पोलीस स्टेशन स्तरावर सातत्याने दर महिन्याला अशा ह्या छोट्या छोट्या बैठका होत असतात आणि पोलिसांची गस्त कोस्टल पोलीस सर्व ठिकाणी टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने सुद्धा या ठिकाणी गस्त घालत असते आणि सुसंवाद साधत असते। त्याला आपण बघितलं 1993चे जे ब्लास्ट मुंबईमध्ये जे ब्लास्ट झाले होते त्याचं एक्सप्लोजिव्स जे आहे ते शेखाडीच्या तटावर लँड झालं होतं, किंवा आता 26/11चा जो हल्ला सुद्धा झाला होता तो पण बुधवार पार्क मुंबईला त्यांचं लँडिंग झालं होतं। आणि असे अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला कदाचित काही कल्पना सुद्धा नसेल आहे, तर ह्या सर्वांबद्दल चौकस राहून आपण आपली कोस्टल बॉर्डर ही सुरक्षित करण्याच्या दृष्टिकोनातून हा एक छोटासा पाऊल होता। मुंबई पोलीस आयुक्तालय तर करतच आहे, हे शासनाचं सुद्धा धोरण आहे, DG ऑफिसचं धोरण आहे की सर्व जे तटवर्तीय पोलीस युनिट्स आहेत त्यांनी अशा स्वरूपाचे मेळावे घ्यावेत आणि लोकांमध्ये जनजागृती करावी, एक सुसंवाद साधावा, जेणेकरून ते आपले नाक कान डोळे अशा स्वरूपात सर्व सागररक्षकांनी कर्तव्य जर पार पाडले तर आपल्या राज्याची आणि देशाची सुरक्षा आपण निश्चित अबाधित ठेवू शकतो। जे काही आपण साहित्याचं वाटप केलेलं आहे ते सगळ्यांपर्यंतच पोहोचेल अशातला भाग नाहीये, काही ना एक छोटीशी भेटवस्तू म्हणून आपण सागररक्षक दलाचे एक ऋण असतं, एक छोटेसं त्यांना आठवण म्हणून आपण आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे त्यांना आपण रेनकोट्स दिलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे जे लाईफ जॅकेट्स आहेत ते सुद्धा दिलेले आहेत, जेणेकरून त्यांना जर कोणाचा जीव वाचवायचा असेल कुठला, म्हणजे ते स्वतः तर चांगले तैराक आहेतच, परंतु ज्याचा जीव वाचवायचा आहे त्याला सुद्धा हे पटकन लाईफ जॅकेट घालून दिलं तर त्याला, आणि हे ऑलरेडी केलेलं आहे बरेच सागररक्षकांनी, बरेच जणांचे जीव या अगोदर सुद्धा वाचवलेले आहेत
आणि त्यांना एक प्रोत्साहन मिळावं म्हणून ही छोटीशी भेटवस्तू. सुरत आज एक प्रकारे स्नेहसंमेलन होता आणि अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आजचा स्नेहसंमेलन होता. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाला जवळजवळ 100 किलोमीटरचं कोस्टलाईन आहे आणि क्रीकची लाईन आहे, खाडीची लाईन आहे. तर या 100 किलोमीटर्सच्या लाईनमध्ये 50 महत्त्वाचे लँडिंग पॉईंट्स आहेत. या निमित्ताने ह्या सर्व तटाचं पूर्ण संरक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून ही खूप मोठी जबाबदारी नवी मुंबई पोलीस कमिशनरेटची आहे. आणि ह्यासाठी आपल्याला जे सागर रक्षक दल आहे त्यांची खूप महत्त्वाची भूमिका आहे. आपला नेहमी त्यांच्याशी सुसंवाद असतो, परंतु हा आजचा एक स्नेहमेळावा मोठ्या प्रमाणावर पनवेल या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि या ठिकाणी त्यांचे विचार आणि आमचे काही प्रबोधन असा हा एक छोटासा मेळावा या ठिकाणी आयोजित केला. बरेच सागर रक्षकांनी सुद्धा या ठिकाणी त्यांची मतं मांडलीत आणि त्यांच्यामध्ये जो अवेअरनेस आम्हाला बघायला मिळाला तो निश्चितच खूप वाखाणण्याजोगा आहे. नवी मुंबई पोलीस आणि सागर रक्षक दल आणि कोस्टल सिक्युरिटीमध्ये जो संपूर्ण मच्छीमार समाज आहे त्यांच्यासोबत पोलिसांचा खूप चांगला ऋणानुबंध आहे आणि तो वृद्धिंगत होण्यासाठीच हा आजचा एक मेळावा या ठिकाणी घेतलेला होता. काही